ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 29 आणि 30. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. शब्दार्थ. अन्य काही योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण व अपान याची गती थांबवून प्राणांचे प्राणातच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत. भावार्थ. प्राणायाम हे योगाचे महत्त्वाचे अंग आहे. प्राणायामामुळे श्वास नियंत्रित केला जातो. मनुष्य जन्माला आल्यावर आधी काय करतो? श्वास घेतो. आपण श्वासामुळे जिवंत आहोत. त्याच्याकडे हवे तितके लक्ष मात्र देत नाही. सगळे लक्ष खाणे पिणे आणि आराम करणे इकडेच. वात बिघडला तर वाट लागते. 5 प्रकारचे प्राण आपल्या शरीरात असतात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. प्राण एकच, प्रकार 5. जसा प्राणवायू सर्व जीवमात्रात एकत्वाने वावरतो त्याप्रमाणे खरा योगी जगात समानतेने वागतो. जगात 2 प्रकारचे भेद आहेत. नैसर्गिक जसे स्त्री पुरुष आणि मानवनिर्मित जसे गरीब श्रीमंत. माणसाने वागताना भेदभाव करू नये. कोणी श्रेष्ठ नसते. सर्व एकमेकांना पूरक असतात. 5 प्राण असे. 1. प्राण म्हणजे अन्न आत घेणारा. 2. अपान, मलमूत्रोत्सर्ग करणारा. 3. व्यान, अन्न पचविणारा. 4. उदान, शब्द उत्पन्न करणारा. आणि 5. समान, डोळ्यांची उघडझाप करणारा. 5ही प्राणांची विशिष्ट स्थाने असतात. प्राण हृदयात, अपान गुदद्वारात, समान नाभीच्या ठिकाणी, उदान कंठस्थानी आणि व्यान सर्व शरीरात संचार करणारा असतो. योगीजन प्राणायाम सातत्याने करतात. प्राण रोखून साधना करतात. हा त्यांचा ज्ञानयज्ञ असतो. वैयक्तिक उन्नती साधताना जगाचेही कल्याण याद्वारे केले जाते. योगी अन्न पाण्या वाचून अनेक दिवस राहू शकतात. त्यांच्या कायेवरून त्यांच्या शारीरिक वयाचा अंदाज येत नाही. श्वासाच्या अभ्यासामुळे त्यांच्या चित्तवृत्ती बदलतात. त्यांना अनेक सिद्धी जसे वाचासिद्धी, त्रिकाल ज्ञान प्राप्त होतात. अर्थात ते ज्ञानयोगी कर्मयोगी असल्यामुळे याची सहसा वाच्यता करत नाहीत. या खूप उच्च प्रतीच्या साधना आहेत. अर्थात त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात. स्वतःच्या मनाने काही करू नये. श्लोक 31 आणि 32. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायल्लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वानेवै ज्ञात्वा विमोक्ष्यसे. शब्दार्थ. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्यलोक सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल? अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितलेले गेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज. अशा प्रकारे तत्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधापासून सर्वस्वी मुक्त होशील. भावार्थ. यज्ञ करून मिळालेला प्रसाद जे ग्रहण करतात ते समाधानी असतात. यज्ञ म्हणजे समर्पण हे आपण विस्ताराने जाणले. आपले कर्तव्य कर्म करताना तो यज्ञ या भावनेने केले तर आयुष्य
आनंदात जाते. छोट्या गोष्टीतही आनंद अनुभवता येतो. कठीण परिस्थितीलाही कणखरपणे तोंड देता येते. आहे त्याचा स्वीकार करता येतो. आपल्यातल्या परमात्म्याचे अस्तित्व ओळखता येते. सर्व शक्तिमान चैतन्यावरची श्रद्धा अढळ राहते. जो माणूस कोणतेही काम देवाला साक्षी ठेवून करत नाही, त्याचा संसारही सुखाचा होत नाही आणि त्याला परमार्थही साधता येत नाही. मूर्ती, प्रतिमा, पूजा, तीर्थक्षेत्र, यात्रा हे देवाकडे जायचे काही मार्ग आहेत. हे म्हणजे देव नव्हे. हे सगळे न करणाराही सश्रद्ध असू शकतो. तोही देवाला प्रिय असू शकतो. उलट पक्षी पूजा करणारे, उपासतापास करणारे, तीर्थयात्रा करणारे जर अप्रामाणिक वागले तर ते रोषास पात्र होतात. दोष निर्माण होतो. रामनाम जपना परायामा लपना असे करणाऱ्याला देव कधीही सापडत नाही. वर्तणूक नीट हवी. खूप दानधर्म केला पण स्वतःचे कर्तव्य नीट केले नाही, सचोटीने वागले नाही तर त्याची आध्यात्मिक प्रगती होत नाही. कारण गंमत अशी आहे की पाप आणि पुण्य यांची वजाबाकी होत नाही. ते वेगवेगळे उपभोगावे लागतात. देव सापडत नाही आणि पाप समजत नाही असे अनेक जण असतात. यासाठी अगदी सोपी खूण आहे त्यात आपण आनंदी समाधानी असलो तर आपल्याला देव कळला आहे. नाहीतर आपण उपासनेत चाचपडतो आहोत. आपल्याला राग येत असेल, दुःख होत असेल, भूक लागत नसेल, झोप येत नसेल, अन्न पचत नसेल तर आपल्याला मानसिक समाधान नाही. म्हणजेच आपण असे काहीतरी केले आहे जे आपल्याला बोचत आहे. ते आपण दुरुस्त करू शकत नाही. हेच ते पाप. पाप वेगळे काही नसते. वेळ निघून गेली की काहीच करता येत नाही. कृष्ण म्हणतो, मला साक्षी ठेवून कर्म करा, ते मला अर्पण करा. याचा अर्थ असा की कोणतेही काम करताना, वागताना, बोलताना हे भान ठेवायला हवे की आपण आता करतोय याचे आपल्याला फळ भोगावे लागेल. देवाला अर्पण करून तो स्वतःकडे काहीच ठेवत नाही. ज्याचे त्याला परत करतो याचे स्मरण असू द्यावे. कृष्ण सावध करतोय, त्याला मोठेपणा नकोय. आपली आई आपल्याला म्हणते की नाही, बाळ नीट वाग, तुला सुखी झालेले मला बघायचे आहे. अगदी तसेच भगवंत म्हणतात, नीट वागा, मला तुमचे चांगले झालेले बघायचे आहे. आईने घरी श्रीखंड केले पण आपल्याला सर्दी झाली असेल तर ती आपल्याला ते देत नाही. तसे करताना तिला आनंद होत नाही. पण आपल्या हितासाठी तिला तसे करणे भाग असते. आपण जसे वागतो त्याप्रमाणे फळ प्राप्त होते. त्यात दुसऱ्याचा दोष नसतो. तारतम्य ठेवून सत्सद्विवेक बुद्धीने वागले तर मुक्तीची दारे उघडली जातात. हे ज्ञान गहन आहे, अवघड नाही. त्यासाठी सतत मनन, चिंतन, आत्मपरीक्षण करावे लागते. इच्छा आहे त्याला त्यासाठी वेळ मिळतो. आपले हित कशात आहे हे कळले पाहिजे. टिचभर खळगी भरण्यात आणि वृथा अभिमान बाळगण्यात जन्म फुकट जातो. एक वेळ जेवण फुकट मिळेल पण मनःशांती आपली आपल्यालाच मिळवावी लागते. त्यासाठी वेळ काढायला हवा. तहान लागल्यावर विहीर खणून उपयोग नाही. भक्ती वाचून मुक्तीची जडली रे व्याधी, विठ्ठला मीच करा अपराधी. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.